नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला माहिती आहेच. आपल्या पृथ्वीला जे हरित कवच अर्थात ग्रीन कव्हर आहे ते आहे आपल्या जंगलांचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये शेतीच्या जमिनीसाठी या हरित कवचाची म्हणजेच ग्रीन कवचाची मोठ्या प्रमाणावर कटाई झालेली आहे. अर्थातच जंगलांची कटाई झालेली आहे. जंगलांचं पुन्हा एकदा त्यांना स्थापित करणं आणि सोबतच आपली शेती, आपला शेतकरी तो देखील संपन्न राहावा यासाठी प्रयत्न करण्याचं काम आपला वन विभाग करतोय. यासाठी संकल्पना राबवली जाते कृषी वानिकीची. कृषी वानिकी म्हणजे नेमकं काय, ॲग्रोफॉरेस्ट्री म्हणजे काय, हे सगळे विषय समजून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे चंद्रपूरच्या वन विभागाच्या प्रशिक्षण अकादमीमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत असलेल्या पियुषा जगताप यांना. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आणि मग नंतर त्यांच्याकडून जाणून घेऊया हा सगळा विषय. पियुषा मॅडम, खूप स्वागत आहे तुमचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की कृषी वानिकी म्हणजे नेमकं काय आहे? कृषी वानिकी म्हणजे खरं तर जसं आपण शेतामध्ये वेगवेगळी शेतपिकं लावत असतो, त्याच्यामध्ये कडधान्य असतील किंवा गहू, तांदूळ, धान घेतो आपण विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर, किंवा बऱ्याच ठिकाणी पराठी किंवा कपाशी, कापूसही लावला जातो किंवा तूर लावली जाते. तर ह्या सगळ्या पिकांसोबत मोठ्या झाडांची लागवड करणं, मग ती बांधांवर असेल किंवा मग ती ब्लॉक प्लांटेशन म्हणजे सलग असू शकते एखाद्या एरियामध्ये, तर याला आपण कृषी वानिकी असं म्हणतो. तर याच्यामधनं आपल्याला दुहेरी उत्पन्न मिळण्याचं एक साधन उपलब्ध होतं. त्याच्यामध्ये जी काही पिकं असतात, जी शेती पिकं नेहमीची असतात, ती आपण सुरुवातीला काही 1-2 वर्ष घेऊ शकतो आणि त्यानंतर लॉंग टर्म मध्ये ही जी झाडाची जी पिकं आहेत की त्याच्यामध्ये सागवान असू शकतो किंवा निलगिरी आहे, सुबाभूळ आहे किंवा बांबू आहे, तर अशी पिकं आपल्याला मग ती लॉंग टर्म मध्ये त्याच्यामधनं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं की 3 वर्षांनी 4 वर्षांनी. ही पिकं म्हणजे ही जी मोठी झाडं आहेत ही काय फक्त बांधावर लावली जातात? या भागात म्हणजे विदर्भात जर आपण पाहिलं तर जो प्रेफरन्स असतो तो मुळात बांधांवर लावण्याचा असतो. लोक कारण की सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच जी आपली अन्नधान्याची जी पिकं आहेत तर ती घेतली जातात. मग त्या पिकांना अडकाठी होऊ नये म्हणून अनेक शेतकरी फक्त बांधांवर लावतात. परंतु जर लॉंग टर्म मध्ये म्हणजे मोठी झाडं लावणं ही एखादी बँकेत आपण एफडी करतो तशी एफडी करण्यासारखं असतं. म्हणजे त्याचं रिटर्न्स इमिजिएट मिळत नाहीत आपल्याला, पण 10 वर्षांनी 20 वर्षांनी आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती उत्पन्न मिळू शकतं. तर त्या पद्धतीनं जर का आपण लॉंग टर्मसाठी ज्यांची कपॅसिटी आहे की जे वेट करू शकतात उत्पन्नासाठी की थोडं उशिरा उत्पन्न मिळालं तरी चालण्यासारखं आहे, तर ते मग ब्लॉक प्लांटेशन्स प्रेफर करतात किंवा त्यांना मग ब्लॉक प्लांटेशन्समधनं जास्ती प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. एक आणखी प्रश्न असा येतो की कृषी वानिकीमधून नेमकं आपल्याला काय साध्य करायचंय? कृषी वानिकीमधनं 2 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे आपल्या देशाची जी टिंबरची गरज आहे म्हणजे लाकडाची जी गरज आहे ती खूप मोठी आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावरती लाकूड आयात करतो वेगवेगळ्या देशांमधनं. म्हणजे आपल्याकडे जे लाकूड जे म्हणजे मार्केटमध्ये जी डिमांड आहे तर ते मोस्टली जंगलांमधनं उत्पादित होतं. पण ॲग्रोफॉरेस्ट्री किंवा कृषी वानिकीमधनं जे उत्पन्न येतं तर ते अत्यंत अल्प प्रमाणात आहे. तर ही लागवड केल्याने आपलं जे काही आपली जी आयात आहे ती आयातही आपली कमी होणार आहे, म्हणजे आपलं फॉरेन एक्सचेंज वाचणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी हे फायद्याचं आहे, कारण मी जसं आधी म्हटलं की हे एफडी करण्यासारखं आहे की तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केली तर म्हणजे एक 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी जसं त्या पिकाचं जे रोटेशन एज आहे तर त्या एजनुसार आपल्याला त्याच्यामधनं उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर सायमल्टेनियस म्हणजे त्याच वेळी ज्या लोकांना सतत म्हणजे इंटेन्सिव्हली फार्मिंग शक्य नाही की दरवर्षी 3-3 पिकं घेणं शक्य नाही, त्यांनी जर झाडं लावून दिली तर त्याला काळजी सुरुवातीला घेतली की नंतर फारशी काळजी घ्यावी लागत नाही. किंवा फारसं दरवर्षी खत, पेस्टिसाइड्स किंवा याच्यामध्ये होणारा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा त्याच्यामध्ये वाचतो. तर ते शेतकऱ्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. आणि त्याचबरोबर आपण जसं सुरुवातीला सांगितलं की जे ग्रीन कव्हर आहे आपल्या देशाचं, तर ते ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी याचा एक खूप मोठा रोल ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टम्सचा आहे. आणि मग त्यातनं हे तिन्ही म्हणजे नॅशनल गोलही साध्य होऊ शकतो, पर्सनल जे गोल आहे शेतकऱ्यांचं तेही साध्य होऊ शकतं. तर असं ते विन विन अशी सिच्युएशन आहे. अगदी बरोबर. पण याच्यात मला एक छोटासा प्रश्न असा नेहमी पडतो, हे सगळं वाचताना एक जाणवतं की जेव्हा ही मोठी झाडं आपण शेतात लावणार आहोत, शेत जमिनीत लावणार आहोत, तर मग तिथे जे नियमित क्रॉप आहे ते शेतकऱ्याला घेता येणार नाहीये. आणि मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी काय करायला हवंय?
नाही, नियमित क्रॉप घेता येतच, म्हणजे येत नाही असं नाही. सुरुवातीला जेव्हा झाड लहान असतं, जसं अनेक ठिकाणी इथे आपण पाहतो की निलगिरी लावली जाते शेतामध्ये, तर जेव्हा निलगिरी लहान असते तेव्हा त्याच्यामध्ये तुरीसारखं पीक आहे किंवा धान आहे, तर अशी पिकं घेतली जातात. इव्हन पराठी म्हणजे कापूसही घेतला जातो निलगिरीमध्ये, किंवा अनेक अशी पिकं आहेत की सागवान आहे की या काळामध्ये, म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल तर बऱ्याच सागवानाची झाडं आता उन्हाळ्यामध्ये पानं त्यांची झडून जातात, आणि मग जे काही सनलाईटसाठीचं असणारं कॉम्पिटिशन आहे क्रॉप्सचं तर ते कमी असतं. मग त्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो. फक्त काय की जे मूळ पीक आहे त्याचं थोडंसं उत्पन्न आपल्याला कमी मिळतं, पण दॅट इज कम्पेन्सेटेड बाय लॉंग टर्म त्याच्यातनं जे येणारं उत्पन्न आहे तर त्याच्यामधनं ते भरून निघतं, रादर जास्ती उत्पन्न मिळतं. त्यामुळे ही सिस्टम तशी सोयीची आहे. म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री सोबतच निसर्ग पर्यटन म्हणजेच इको टुरिझम याला सुद्धा वन विभाग चालना देत आहे. तर ही काय नेमकी संकल्पना आहे? ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये इको टुरिझम ही एक वेगळी संकल्पना आहे, कारण की आपण आता पाहत आहोत की खास करून सोशल मीडियाच्या एजमध्ये पर्यटन खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे. म्हणजे आजकाल 2 दिवस जरी सुट्टी मिळाली तरी लोक घराबाहेर पडतात, फिरायला जातात आणि त्याचे रील्स वगैरे टाकतात किंवा पोस्ट करतात, त्यातनं ते वाढत जातं. म्हणजे असंही होतं की हे सगळे जातात तर आपणही जायला पाहिजे, तर यातनं बरीच लोक जातात. तर जर आपण थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कृषी पर्यटन चालना मिळत आहे याला, कृषी पर्यटनाला. त्याच प्रकारे ह्या लँडस्केपमध्ये, म्हणजे विदर्भाच्या लँडस्केपमध्ये आपण म्हणजे कृषी वानिकी आणि वनपर्यटन असं सोबत आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत, की ज्याच्यामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये झाडं लावतो, त्याचबरोबर रेग्युलर जी पिकं आहेत ती पिकंही घेतो, आणि त्याच्यासोबत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की जसं लोकल जेवण आहे किंवा लोकल कल्चर आहे, काही फेस्टिवल्स असतील, काही आपले ट्रेडिशनल जसं पॉटरी आहे किंवा वेगवेगळे प्रकारची भांडी बनवणं असेल किंवा काही लोककला असतील, तर या कलांचं सादरीकरण आहे किंवा त्याचा अनुभव जो आहे तो पर्यटकांना देणं त्या लँडस्केपमध्ये, त्या लोकेशनमध्ये. तर अशी ती संकल्पना आहे, आणि जिथे सुरू झालेलं आहे तिथं चांगला वाव त्याला मिळत आहे. तर हा एक नवीन हे आहे, आणि याच्यामधनं शेतकऱ्याचं नुकसान अजिबात नाही आहे, कारण आपण झाडं लावणारच आहोत, आपण शेती पिकवतच आहोत, आणि त्याच्यामधनं फक्त आपल्याला ॲडिशनल सर्व्हिसेस म्हणजे सेम रिसोर्सेसमधनं अजून उत्पन्न घेण्याचं ते एक चांगलं साधन आहे, आणि नॉन इन्व्हेसिव्ह आहे. म्हणजे त्यातनं काही आपल्याला काही कापायचं किंवा पाडायचं किंवा मोडायचं असं काही नाही आहे. जे आहे त्यातच आपण जर लोकांना अलाव केलं आणि त्यांना काही एक्स्ट्रा सर्व्हिसेस दिल्या तर त्यातनं चांगलं उत्पन्नाचा स्रोत आपल्याला सातत्याने मिळू शकतो. एक्स्ट्रा सर्व्हिसेस तुम्ही आता म्हणालात, तर शेतकऱ्यांना या एक्स्ट्रा सर्व्हिसेस म्हणजे काय, किंवा टुरिझमच्या दृष्टीने त्यांनी स्वतःला कसं अपडेट केलं पाहिजे, यासाठी वन विभाग काही प्रयत्न करतोय का? वन विभाग खास करून जी जंगलालगतची गावं आहेत आणि त्यातही संरक्षित वनांच्या भोवतीची गावं, जसं आपल्याकडे विदर्भ लँडस्केपमध्ये अनेक टायगर रिझर्व्ह आहेत आणि काही सँक्च्युरीज आहेत, काही प्रोटेक्टेड एरियाज आहेत. म्हणजे थोडक्यात जी वनं आहेत तर त्याच्या भोवतीच्या गावांमध्ये एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयानुसार होमस्टेची संकल्पना आपण राबवतो. तर त्या होमस्टेची संकल्पनाच अशी असते की त्याच्यामध्ये जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांनी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये घरातलीच एक खोली द्यायची आहे. मोस्टली काय होतं की वनालगतच्या गावांमध्ये ट्रायबल कल्चर असतं, म्हणजे आपली जी आदिवासी संस्कृती आहे तर त्या संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकाला मिळू शकतो. मग त्यामध्ये लोकल पद्धतीनं, म्हणजे अगदी कच्ची मातीची घरं सुद्धा पण सुसज्ज, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व फॅसिलिटीज असतात. तर म्हणजे ट्रेडिशनला पकडून ती घरं बांधली जातात. होमस्टेची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच व्यक्तीच्या घरामधली एक रूम खास पर्यटकांसाठी तयार केली जाते किंवा जवळच बांधली जाते. आणि मग जे काही तिथलं जे ट्रेडिशन आहे आणि तिथलं फूड आहे, म्हणजे आता जसं वरईचा भात असेल बरोबर, किंवा छोट्या छोट्या माशांचं कालवण असेल, तर जे आपल्याला सिटीमध्ये मिळत नाही किंवा शहरांमध्ये उपलब्ध होत नाही, तर ही संस्कृती अनुभवण्याचा तो एक चांगला एक संधी, आणि त्यातनं त्या व्यक्तीला उत्पन्न, असं ते संकल्पना आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे ही संकल्पना. ही संकल्पना कुठे प्रत्यक्षात आली आहे का? कुठे याचं सफल प्रोजेक्ट तुम्ही राबवलाय का? ही संकल्पना आता रिसेंटली, म्हणजे 4 वर्षापूर्वी मेळघाटामध्ये, मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिचित आहे, सगळ्यात जुना महाराष्ट्रातला तो व्याघ्र प्रकल्प आहे. तर त्याच्या भोवती चिखलदरा, म्हणजे एक महत्त्वाचं हिल स्टेशन आहे, प्रत्येकाला माहिती असतं. तर चिखलदऱ्याजवळ आमझरी नावाचं एक गाव आहे, चिखलदऱ्यापासून 6 किलोमीटर आहे केवळ. तिथे आपण सुरुवातीला म्हणजे ही योजना राबवली, आणि आता 4 वर्षानंतर त्याच्यामध्ये खूप चांगले अनुभव येत आहेत. म्हणजे ज्यांनी होमस्टे सुरू केले तर त्यांना आता बऱ्यापैकी ते सेटल झालेत आणि त्यांना खूप छान एक त्याच्यामधनं उत्पन्न आणि हे मिळत आहे. म्हणजे
बऱ्यापैकी त्याच्यामध्ये त्यांचीही आता ते सवयचं झालं आहे त्यांनाही, आणि लोकांची डिमांडही खूप आहे तिथे, आणि ते एक यशस्वी तिथे आपलं झालेलं आहे या प्रकारचं. ते म्हणजे तिथे किती जण या होमस्टेच्या याच्यात आहेत किंवा किती जणांनी असं अवेल करून दिलेलं तर आपण 10 जणांना हा होमस्टे दिलेला शासन निर्णयानुसार. त्याच्यामध्ये असं असतं की सुरुवातीचे 25% जी रक्कम आहे तर ती त्या लाभार्थ्यांनी स्वतः इन्व्हेस्ट करायची असते, आणि शासन त्यांना उरलेली 75% रक्कम देतं. तर याला मर्यादा आहे. तर तुम्ही जर आपल्याच घरातली एक रूम जर तयार केली पर्यटकांसाठी, तर त्याच्यासाठी आपण जवळपास 1.5 लाख रुपयाची मदत करतो त्यांना. आणि त्याच्यामध्ये मग ते कन्स्ट्रक्शन असेल, आतलं इंटेरियर करणं असेल, किंवा जे काही पर्यटन पूरक जे काही साहित्य आहे की जसं फर्निशिंग काही लागतं वगैरे, तर हे बसवणं असेल तर याच्यासाठी आपण त्यांना निधी उपलब्ध करून देतो. आणि जर स्वतंत्रपणे त्यांनी रूम बांधली तर त्याच्यासाठी 3 लाख रुपयाच्या मर्यादित आपण त्यांना निधी उपलब्ध करून देतो. आणि ही प्रोसेस मॉनिटर केली जाते, म्हणजे बांधकाम होतंय की नाही बरोबर, किंवा त्याच्यामध्ये पुरेसं जे क्वालिटी आहे मेंटेन झाली पाहिजे तर ती होतीये की नाही, आणि पर्यटकांना हायजेनिक आणि एक व्यवस्थित असं दर्जेदार सुविधा मिळाव्यात, तर त्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये मॉनिटरिंग कायम करत राहतो सातत्याने. हे जे सगळं झालं हे इन्फ्रास्ट्रक्चरल तयारी झाली, पण आपण त्यांना काही असं विशेष ट्रेनिंग देतो का, म्हणजे हॉस्पिटॅलिटीच्या दृष्टीने किंवा असं काही आपण करतोय का? त्या दृष्टीने वन विभागाने ठिकठिकाणी काही NGOशी टायअप केलेलं आहे. तर जसं प्रथम एक म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा कार्य करत आहे, आणि चांगलं एक दर्जेदार हे आहे ते NGO. तर त्यांच्याशी 3 ठिकाणी आपण ट्रेनिंग सेंटर्स घेत आहोत, म्हणजे आहेत आपले. एक इथे पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे, एक चंद्रपूरलाही आहे फॉरेस्ट ट्रेनिंग अकॅडमीमध्ये, आणि मेळघाटातही एक ट्रेनिंग सेंटर आहे. तर तिथे आपण 2 महिन्याचा हॉस्पिटलीचा कोर्स उपलब्ध करून देत असतो. केवळ कृषी पर्यटन किंवा म्हणजे वानिकी आणि वानिकीतनं पर्यटन करणाऱ्यांसाठीच नाही, तर इन जनरल जंगलालगतच्या गावागावांमध्ये सुद्धा जो युवक वर्ग आहे, कारण आता आपण पाहतोय जसं ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आहे किंवा पेंच टायगर रिझर्व आहे, तर भोवती बरेच रिसॉर्ट्स वगैरे आहेत. तर तिथेही मोठ्या प्रमाणात मॅनपॉवरची डिमांड असल्याने आणि ही मुलं अगदी चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये परफॉर्मन्स असल्याने की तिथेही मग प्रशिक्षण आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतं. आणि यातनं किती साधारण उत्पन्न या युवकांना मिळतं आणि त्यांना त्यांचं मूळ गाव सोडून जावं लागत नाही? आता होमस्टेचे जे आता मेळघाटातलं जर उदाहरण घेतलं तर साधारण ऑक्युपन्सी जी असते त्यांची तर महिन्याला जवळपास, म्हणजे आता जेव्हा पावसाळा असतो तेव्हा तर ऑलमोस्ट एव्हरीडे 100% ऑक्युपन्सी असते. पण लीन सीझन मध्ये सुद्धा साधारण वर्षातले 8 महिने कंटिन्युअसली कुणी ना कुणी तिथे असतंच, आणि 1,500 रुपये पर डे इतके आपण तिथे म्हणजे चार्जेस, आणि लोकही आनंदाने देतात. कारण तो जो एक्सपिरियन्स असतो, म्हणजे आता आपण पाहतोय की शहरामध्ये या गोष्टी पाहायला मिळत नाहीत की, तर मग लोकही आवर्जून जातात आणि त्याच्यासाठी फंड्स म्हणजे आपला खर्च करतात आवर्जून. पियुषा मॅडमशी बोलत असताना आपण प्रत्यक्ष चंद्रपूरच्या त्या हिरव्यागार जंगलांमध्ये गेल्यासारखं वाटतंय. ही चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक लहानशी विश्रांती. कृषी वानिकीतून निसर्ग पर्यटन या विषयावर आजच्या कृषी दर्शनमध्ये आपण चर्चा करतोय, आणि या ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पियुषा जगताप मॅडम आपल्या सोबत आहेत, आणि पुढचा प्रश्न त्यांना असा आहे की या वानिकी करत असताना, म्हणजे ही लागवड करत असताना कुठल्या झाडांची लागवड कुठल्या प्रकारच्या शेतीत कुठल्या कालावधीत करायची, हे तुम्ही मार्गदर्शन कराल का? निश्चितच. याच्यामध्ये जर विदर्भातील शेतकरी आहेत तर विदर्भात आपण पाहतो की सागवान मोठ्या प्रमाणावरती वाढवला जातो. म्हणजे जंगलांमध्ये तर सागवान आहेच, परंतु आपलं जे काही वातावरण आणि जी सॉइल क्वालिटी आहे, म्हणजे जी मातीची आपला पोत आहे, तर तो सागवान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि चांगला आहे. तर ज्यांना जे जास्ती काळ थांबू शकतात, म्हणजे जे 10 वर्ष 20 वर्ष थांबण्याची ज्यांची तयारी आहे, तर ते सागवान लावू शकतात. ज्यांना 2-3 वर्षात पीक हवं आहे तर त्यांच्यासाठी सुबाबूळ किंवा निलगिरी हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. आणि खास करून जिथं पेपर मिल्स आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणावर या दोन्ही क्रॉप्सला डिमांड आहेत. ही पिकं तिथे मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्याचबरोबर आजकाल नवीन काही स्पीशीज, जसं मिलिया डुबिया नावाची एक स्पीशीज आहे, जे आपल्याकडे म्हणजे तमिळनाडू वगैरे या भागामध्ये जास्ती वाढवलं जातं. आताही आपल्याकडे काही प्रगतिशील शेतकरी ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ही मिलिया डुबिया नावाची साधारण कडुलिंबाशी साधर्म्य असणारी ही स्पीशीज असते. त्यानंतर एक अजून महागनीची ही मोठ्या प्रमाणावर लागवड इथे करत आहेत. याच व्यतिरिक्त आंबा, आवळा,
किंवा सीताफळ ही जरी हॉर्टिकल्चरल स्पीशीज म्हणत असलो तरी ही जंगलातही सापडतात, म्हणजे कृषी वानिकीमध्येही या स्पीशीज कव्हर केल्या जातात. तर ही झाडं ही आपण सोबत सोबत लावू शकतो. लावत असताना मी जसं आधी सांगितलं की बांधावर लावता येतात की फक्त बांधावर लावली, आणि नाहीतर मग ब्लॉक प्लांटेशन सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतात. अगदी बरोबर. पण मग हे जसं कुठली झाडं लावायची हे तुम्ही सांगताय, तशी ही रोपं कुठून आणायची हे पण तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. बरोबर. कारण आपण जेव्हा लॉंग टर्मसाठी म्हणजे आपल्याकडे शेतीमध्ये बीज कुठनं घेतलं किंवा कुठलं बीज आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण पुढची सगळी इन्व्हेस्टमेंट आपण त्या बीजावरती करत असतो. तसंच ह्या झाडांसाठी आपल्याला सामाजिक वनीकरणच्या जागोजागी नर्सरीज उपलब्ध असतात, जिथे दर्जेदार आणि खात्रीशीर प्लांटिंग मटेरियल आपल्याला मिळू शकतं. म्हणजे सागवानाच्या स्टम्प्स असतील, जड आपण सागजडी म्हणतो त्याला, तर ही सागजडी पावसाळ्यामध्ये आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरीजमध्ये उपलब्ध असते, जिथं खात्रीपूर्वक आपल्याला साग मिळू शकतो. त्याचबरोबर ह्या ज्या बाकी स्पीशीज मी सांगितल्या की जसं पेपर मिलची टायप असेल तर पेपर मिलच्या नर्सरीमधनंही आपल्याला क्लोनल जी काही झाडं असतात, म्हणजे निलगिरीचे क्लोन्स असतील किंवा सुबाबळीचे क्लोन्स असतील तर ते प्राप्त होऊ शकतात. त्याचबरोबर सामाजिक वनीकरणच्या नर्सरीजमध्ये आंबा, आवळा, सीताफळ, तर हे अशा स्पीशीज आपल्याला किंवा महागनी, महारूख या सगळ्या स्पीशीज आपल्याला इझिली मिळू शकतात. आणि खास करून शासन जेव्हा हे असतो म्हणजे जुलैमध्ये जेव्हा वन महोत्सवचा काळ असतो तर त्या काळामध्ये अत्यंत अल्प दरामध्ये रोपं उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर ज्या स्कीम्समध्ये ही लागवड केली जाते, जसं EGS मध्ये आपल्याकडे लागवड होते मोठ्या प्रमाणावर, की त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे बांधावरती सुद्धा आणि ब्लॉक प्लांटेशनमध्ये सुद्धा शासन तुम्हाला खड्डा खणण्यापासून ते रोपाची किंमत आणि पुढे ते रोप जगवण्यासाठी लागणारा पैसा हे सुद्धा दिलं जातं. इतकं ते म्हणजे हे आहे. शासकीय योजनांची योग्य आणि परिपूर्ण माहिती असणं खूप आवश्यक आहे. अशा आणखी कुठल्या योजना वानिकीशी संबंधित आहेत? वानिकीशी संबंधित रिसेंटली एक अजून म्हणजे बांबू लागवडीसाठी खास करून आपल्याकडे बांबू योजना ही सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये बांबूची टिश्यू कल्चर्ड रोपं शेतकऱ्यांना दिली जातात आणि पुढे ते रोप जगवण्यासाठी जी काही पण शेतकऱ्याला त्याच्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे एक ड्रिप इरिगेशन सिस्टम करावी लागते. पण त्यातनं बांबूच्या ज्या स्पीशीजला जास्ती किंमत आहे अशा सॉलिड बांबू म्हणजे बाल्कोवा असेल किंवा टुल्डा असेल अशा प्रकारचे जे बांबूचे स्पीशीज आहेत तर त्याही शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये लागवड करत आहेत. आणि त्यातनं काय होतं की ह्या स्पीशीज लावताना म्हणजे ह्या फक्त उत्पन्नच देतात असं नाही, ते दिसतातही सुंदर. त्यामुळे जोपर्यंत याची वाढ होत आहे तोपर्यंत तिथे पर्यटन जर सुरू केलं तर तो ऍडिशनल म्हणजे दोन्ही विषय आपले साध्य होतात. खरं. कृषी वानिकी पण आणि निसर्ग पर्यटन पण. अगदी. निसर्ग पर्यटन आणि कृषी वानिकी असं आपण मघाशी सांगितलं, मेळघाटातला एक प्रोजेक्ट तुम्ही सांगितला, तर तिथली अशी एखादी यशोगाथा तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? एक प्रकाश नावाचा शेतकरी आहे, तर प्रकाशनी अगदी म्हणजे मी प्रत्यक्षच पाहिलेलं आहे की प्रकाशला अगदी म्हणजे मोळी घेऊन येताना पाहिलेलं आहे. आणि आज त्यांनी जे त्याचं शेत डेव्हलप केलेलं आहे त्यांनी तिथे त्या भागामध्ये आता उंचावरचा भाग आहे आणि तिथल्या वातावरणाला सुटेबल तिथे कॉफी लावलेली आहे त्यांनी. आणि कॉफीचं शेत त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक फळझाडं म्हणजे आंबे लावलेले आहेत आणि अगदी बॅरन म्हणजे खडकाळ जमिनीवरती जिथे आपण विचारही नाही करू शकत की असं काय होईल, पण अत्यंत मेहनतीनं त्यानं ते केलंय. त्यानंतर त्याने होमस्टे योजनेचा लाभ घेतला, त्यातनं त्याने होमस्टे सुरू केले. होमस्टे अत्यंत चांगले चालत आहेत त्यांचे. आणि आता त्यातनं EGS मधनं एक शेततळं आणि बाकी जी बांध बंदिस्ती वगैरे आहे तर ह्या योजनांचाही फायदा तो शेतकरी करून घेत आहे आणि त्यातनं एक अत्यंत यशस्वी उदाहरण तिथे तयार झालेलं आहे. मी जसं मगाशी पण म्हटलं की राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचा उल्लेख झालेला आहे यापूर्वी. तर असं ते मागच्या 1-4 वर्षातलं त्याचं उदाहरण मी देऊ शकेल, स्वतः पाहिलेलं. म्हणजे असे अनेक असतील अजूनही. पण कृषी वानिकीतून निसर्ग पर्यटन याची एक सुंदर यशोगाथा मॅडमनी आता आपल्याला सांगितली. त्यांच्यासोबतची ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी आता वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची. कृषी दर्शन या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आजची आपली चर्चा सुरू आहे पियुषा जगताप मॅडम सोबत आणि आपला विषय आहे कृषी वानिकीतून निसर्ग पर्यटनाकडे. आतापर्यंत आपण बोललो, आपण समजून घेतलं की कशी प्लांटेशन करायला हवं, कसं पर्यटनाला प्रोत्साहन द्यायला हवं. पण नुसतं पर्यटनाला येऊन तिथे जंगलात फिरण्यात काही मजा नाही. त्याशिवाय तिथली एखादी आठवण म्हणून पर्यटक जर काही नेऊ शकले तर असे काही प्रोजेक्ट्स आहेत का?
अनेक गोष्टी आहेत किंवा अनेक संकल्पना आहेत. बेसिकली निसर्ग पर्यटन म्हणजे किंवा वानिकीतनं जर शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये असा काही प्रोजेक्ट करायचा असेल तर अनेक गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. एकतर पहिली गोष्ट असते की राहण्याचं ठिकाण. बरोबर. की जर लोक आले तर तुमच्याकडे इतका कंटेंट हवा की एक अख्खा दिवस लोक तिथे घालू शकतील. म्हणजे पर्यटकाला केवळ आले, तुमचं शेत पाहिलं आणि ते गेले असं होत नाही. तर त्यांना तिथे एंगेज होण्यासाठी, म्हणजे तिथे अडकून ठेवण्यासाठी तुमच्याकडे ॲक्टिव्हिटीज आणि घेऊन जाण्यासाठी काहीतरी सोविनियर, जसं आजकाल आपण पाहतो की लोक ठिकठिकाणी फिरतात आणि फ्रीज मॅग्नेट घेऊन येतात किंवा तिथली काहीतरी वस्तू घेऊन येतात. अगदी तशी आपण कुठली वस्तू त्यांना देऊ शकतो याचा विचार होणं आवश्यक आहे. तर मग याच्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज तिथे असू शकतात. जसं तुम्ही पाहिलं की आता एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे, शिनरिन योकू म्हणतात त्याला, फॉरेस्ट बेदिंग. म्हणजे लिटरली म्हटलं तर जंगलात आंघोळ करणं, म्हणजे झाडांची आंघोळ असं त्याला म्हणता येईल. की आपण जंगलांमध्ये जातो किंवा झाडांच्या जवळ जातो, मोठ्या झाडांच्या जवळ, आणि शांततेत त्या झाडांसोबत वेळ घालवतो. अनेक जी शहरी आयुष्याची टेन्शन्स आहेत, स्ट्रेस आहे, हे त्यातनं रिलीव्ह होतं आणि त्यातनं लोक शांत होऊन किंवा मनशांती मिळण्याचं एक ते हे आहे. तर अशी काही कॉन्सेप्ट आपल्याला राबवता येते का सिस्टमॅटिकली? मग त्याच्यामध्ये काही ध्वनिलहरींचा उपयोग असेल किंवा कुठलं सॉफ्ट म्युझिक सायमल्टेनियसली लावता येत असेल त्या वातावरणामध्ये, म्हणजे मोठ्या झाडांच्या सोबत, किंवा हग अ ट्री असंही काही कॉन्सेप्ट असतो की तुम्ही, आजकाल आपण पाहतो की लोकांवरचं प्रेम कमी होत चाललंय आणि मग खूपदा तुम्हाला मोकळं व्हायला किंवा बोलायला किंवा व्यक्त व्हायला असं हे मिळत नाही, कुणीतरी एक हे नसतं. तर अनेक लोकांना, मी स्वतःही पाहिलं की झाडाला मिठी मारायला लावतात अक्षरशः आणि लोक ढसाढसा रडतात, म्हणजे मोकळी होतात ते झाडाला मिठी मारून. ट्रीटमेंट आहे एका प्रकारची. आणि मला वाटतं की ज्या धकाधकीच्या जीवनात आपण आजकाल आहोत की त्याच्यामध्ये अशा काही ट्रीटमेंट्स की या तुमचं केमिकल हे, म्हणजे तुम्हाला कुठलं औषध किंवा हे द्यायचं नाहीये, पण त्याच्यामधनं त्या व्यक्तीला मिळणारा जो आराम आहे किंवा त्या व्यक्तीला मिळणारं जे, तर अशा काही कॉन्सेप्ट्स आपण त्याच्यामध्ये, नेचर हिलिंगच्या कॉन्सेप्ट्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो कृषी पर्यटनामध्ये किंवा या वानिकीच्या पर्यटनामध्ये. त्याचसोबत आपण अनेक ज्या ट्रेडिशनल गोष्टी असतात, जसं तिथलं काही स्पेसिफिक हँडीक्राफ्ट असतं अनेक ठिकाणी, म्हणजे ह्या लँडस्केपमध्ये आपल्याला गावोगावी बुरड समाज आहे आणि अनेक ठिकाणी बांबू हँडीक्राफ्ट मोठ्या प्रमाणावर करतात किंवा लाकडं कार्व करतात किंवा चांगली पॉटरी करतात. तर अशा प्रकारच्या अनेक ज्या ट्रेडिशनल हँडीक्राफ्ट्स आहेत आणि कला आहेत, तर ह्या कला लोकांना माहिती करून देण्याचं हे एक चांगलं माध्यम आहे आणि लोक तिथे वेळ घालवतात त्या निमित्ताने. त्याचबरोबर अशा ठिकाणी गेल्यावरती स्क्रीनवर लोक राहत नाहीत, मग लोक पाहतात आजूबाजूला किंवा माहिती घेतात. आणि मला वाटतं ही एक खूप चांगली संधी आहे की तुम्ही लोकांना निसर्गाबद्दल एज्युकेट करू शकतो आपण किंवा त्यांना माहिती देऊ शकतो. मग त्यात दरवेळी जंगलामध्ये किंवा अशा ठिकाणी वाघाविषयी सांगायला किंवा मोठ्या प्राण्यांविषयी सांगण्याची गरज नसते. छोटे छोटे कीटक किंवा छोटे छोटे झाडाचं उगवणं, बीचं रुजणं किंवा त्यातनं येणारी पानं, फुलोरा, याच्यामधनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात किंवा त्यांचे लाईफ सायकल असतात. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. नेचर इंटरप्रिटेशन हा एक खूप मोठा एक हे आहे. म्हणजे तर त्या दृष्टीने पण आपल्याला जर का आपण त्या व्यक्तीला, म्हणजे त्या शेतकऱ्याला किंवा त्याला जर आपण हे इनपुट देऊ शकलो की ही गोष्ट, आणि पीपल लाईक स्टोरीज, म्हणजे सोशल मीडिया का चालतं तर पीपल लाईक स्टोरीज. तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून जर ह्या गोष्टी प्रोजेक्ट करू शकलात तर त्यातनं कन्झर्वेशन व्हॅल्यू, म्हणजे निसर्ग वाचवण्याचं जे काही, संवर्धनाच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सुद्धा आपण या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर घेऊन जात असताना, म्हणजे घरी जाताना, आता आपण पाहिलं की मिलेट्सचं सध्या अगदी हे आहे, म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स वगैरे आपण घोषित केलेलं आहे. आणि त्याच्यावर तर आपल्याकडे गावोगावी मिळणारी गावरान भाज्या असतील किंवा कुठल्या प्रकारचं धान्य असेल वेगळं की जे आपल्याला शहरात मिळत नाही, किंवा आपल्याकडे नॉर्मली हायब्रिड धान्य मिळतं सगळीकडे मॉल्समध्ये किंवा दुकानांमध्ये, तर असं काही आपण देऊ शकतो. नंतर तिथल्या तिथे मधाच्या आपण काही पेट्या ठेवून त्यातनं मध उत्पादन करून लोकांना तो मध विक्रीसाठी ठेवू शकतो. किंवा चिंच आहे, फळं आहेत, गावरान फळं, आता टेंबरा असतील म्हणजे तेंदूची फळं आहेत, किंवा खिरणी आहे की जी फळं आपल्याला नॉर्मली शहरामध्ये फळ विक्रेत्याकडे मिळत नाही. तर अशी सीझनल फळं सुद्धा आपण त्या तिथे स्टॉलच्या माध्यमातून किंवा याच्यातनं एक सोविनियर म्हणून किंवा घरी जाता जाता काहीतरी, कारण लोकांनाही बघत असताना, म्हणजे पीपल ट्राय टू फाइंड की काय नेता येईल बाबा इथून परत जात असताना, तर अशा काही आपण संकल्पना तिथे राबवू शकतो. एक आपली ही चर्चा तर अशी सुरू राहणार आहे कारण विषय खूप मोठा आहे, पण एक तरी समारोपाचा म्हणून प्रश्न विचारते की ही कृषी वानिकीतून निसर्ग पर्यटन ही संकल्पना एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्या शेतात राबवायची आहे तर त्याला तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन कराल?
मला सगळ्यात म्हणजे मनापासून सांगा असं वाटतं की कुठेतरी सुरुवात होणं आवश्यक आहे. कारण हा एक मोठा सेक्टर असा आहे की जो या भागामध्ये एक्सप्लोर झालेला नाही आहे. म्हणजे मी गेली आता जवळपास 8 वर्ष विदर्भ लँडस्केपमध्ये पोस्टिंग आहे माझं आणि मी पाहत आहे अगदी जवळून आणि आवडीचा विषय आहे. मी स्वतः कृषी पदवीधर पण आहे, त्यामुळे आवडीचा विषय असल्यामुळे मी ते पाहत असते की अनेक स्कोप खूप जास्त आहे इथे आपल्याकडे. म्हणजे हा रिसोर्स रिच एरिया आहे, आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे, उच्च प्रतीची जमीन उपलब्ध आहे, चांगली फर्टाईल लँड आहे. परंतु आपण एकच पीक घेतो किंवा फक्त धानच लावतो किंवा फक्त कापूसच लावतो किंवा फक्त तूरच लावतो. आपण वेगवेगळे प्रयोग करत नाही. तर प्रयोगादाखल ज्यांना हे करायचं आहे तर त्यांनी सुरुवात म्हणून काही तुम्ही बांधावर झाडं लावायला सुरुवात करा. तुम्हाला ते आवडेल जसं तसं मग ही पुढची जी स्टेप आहे की ब्लॉक प्लांटेशन्स घेणं किंवा मग हे जसं आपण सुरुवातीला पहिल्या प्रश्नात म्हणलात की मग नेहमीच्या पिकांचं काय किंवा त्या वर्षीच्या उत्पन्नाचं काय. तर एक चांगलं व्यवस्थित कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला त्यातनं जास्ती फायदा लॉंग टर्ममध्ये मिळणार हे लक्षात येईल. आणि आपल्याकडे आता म्हणजे इतकं झालंय की एव्हरी वीकेंड आपण शोधत असतो म्हणजे असं एखादं हे सुरू करणं एखादं प्रोजेक्ट आणि त्याचबरोबर त्या प्रोजेक्टची पुरेशी पब्लिसिटी करणं. बरोबर. मग ती सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बाकी कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून असेल. तर जर याची पुरेशी आपण हे करू शकलो प्रसिद्धी तर अगदी म्हणजे विहिरीत पोहण्यापासूनच्या गोष्टीलाही आपण मार्केटिंग करू शकतो. कारण म्हणजे हे मिळत नाही शहरामध्ये आणि लोक पाहत असतात. आता आपण पाहतो की आपल्या पॉप्युलेशन डायनामिक्समध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे जे एज आहे की 20 to 40 किंवा 20 to 50 प्रोडक्टिव्ह एज, ह्या याच्यामध्ये खूप लोक आहेत आणि यांची मुलं पण आहेत खूप सारी आणि त्यांनाही ते हवं असतं की माझ्या बालपणी मी जे केलंय किंवा जे शिकलंय ते आता माझ्या मुलांना द्यायचंय, पण शहरात ते शक्य होत नाही. बरोबर. तर लोक हे शोधत असतात की असं कुठे मिळेल. तर हे मला वाटतं हा जो गॅप आहे डिमांड आणि सप्लाय मधला तो ब्रिज करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. तर आवर्जून लोकांनी हे करावं. आणि याच्यामधनं जे सगळ्यांसाठी जसं आपण मगाशी बोललो की सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन अशी ती आपण मिळवू शकतो. नक्कीच. संधीचा फायदा घ्यायचा आणि शासकीय योजनांचा नियोजनपूर्वक उपयोग करून घ्यायचा असा एक मोलाचा संदेश पियुषा मॅडमनी आपल्याला दिलाय. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपण सहभागी झालात, वेळात वेळ काढून थेट चंद्रपूरहून तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, यासाठी मी आमच्या टीमच्या वतीनं आपली खूप आभार मानते. धन्यवाद. you